1 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याच्या खासगी साखर कारखानदारांच्या विस्मास संघटनेच्या घोषणेवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी आक्षेप घेतलाय। साखरेचे दर वाढल्यानं 1 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करणं तांत्रिक आणि नैसर्गिकदृष्ट्या योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। 1 ऑक्टोबरपासून कारखाने चालू करणार, ठीक आहे, तो त्यांचा निर्णय आवश्यक आहे, पण त्याने असं सांगितलं की राज्यातले सर्व सहकारी आणि खासगी कारखाने 1 तारखेपासून चालू करणार असं सांगितलं। त्यांना हा अधिकार कुणी दिला? सहकारी कारखाने कधी चालू करायचे याच्या बाबतीची भूमिका हे राज्य साखर संघ आणि राज्य सरकार यांची एक संयुक्त मीटिंग होती, त्याला मंत्री समिती म्हणलं जातं। त्याच्या माध्यमातून निर्णय होतो की हंगाम चालू केव्हा करायचा, येणाऱ्या सीझनमध्ये प्रत्येक पोत्यामागे उचल किती द्यायची, अशा काही पॉलिसी त्या ठिकाणी होतात। मुख्यमंत्री सहायता निधी कपात किती करायची, असे काही निर्णय होतात। कारखाने ही योग्य वेळी सुरू झाले पाहिजे, कारण ऊसामधले जास्त साखर त्या ठिकाणी घेतली पाहिजे, या दृष्टीनं नियोजन सर्व सहकारी कारखान्यांचं सुरू